नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता येथे केदारने सर्व काही गदारोळ घालून ठेवलेला असतो. कारण की केदारला जे बोलायचं होतं न्यूजच्या मार्फत आणि जगाला समोर एक संदेश द्यायचा होता, मात्र त्याने उलट हा संदेश देऊन ठेवलेला आहे. त्यानंतर पद्मिनी आता इकडे दया काकांशी आणि कौशिकीशी बोलत असताना म्हणते की हे बघा, आधीच त्या तारिणीने सर्व काही युवराजच्या बाबतीत जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या तारिणीमुळे जेलमध्ये आज माझा मुलगा जाऊन बसलेला आहे आणि तुम्ही केदारवर दोघांनी जी जबाबदारी सोपवली होती त्याने तर आता पूर्ण जगासमोर ओरडून सांगितलं आहे की माझा मुलगा युवराज हाच खरा गुन्हेगार आहे, कारण की गुलाबसोबत त्याचे संबंध होते. मात्र हे सर्व करत असताना आता पद्मिनीला कुठल्याही गोष्टीचं भान राहिलेलं नसतं, कारण की आता तिला वाटतं हे सर्व काही माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तारिणी आणि केदारने हा प्लॅन केलेला असतो. असं या प्लॅनवर आता पद्मिनीला विश्वास बसलेला असतो. मात्र आता इकडे जे पण तारिणी असते ती म्हणत असते की माझ्यामुळे घरामध्ये एवढे काय प्रॉब्लेम घडून गेलेले आहेत. मात्र आता जे पण केदारनं स्टेटमेंट दिलेलं आहे त्यावर तर आता आणखीनच घरचे त्याच्यावर खूप चिडलेले असतील असं ते बोलत असतात. आणि आता यानंतर काय होईल असं तारिणीला पूर्णपणे प्रश्न पडलेला असतो. मात्र हे सर्व करत असताना आता इकडे कौशिकी केदारला कॉल करते आणि म्हणते की केदार, हे तू काय करून ठेवलेलं आहे? तुला जे करायचं होतं ते तू बाजूला सारून दुसऱ्यात काही घटना करून ठेवलेल्या आहेत आणि तू आत्ताच्या आत्ता येथे घरी येण्यासाठी ये असं बोलत असतं. त्यानंतर आता केदार कौशिकीला म्हणते की होत आहे, मी घरी येतोच आहे असं बोलत आहे. मात्र हे सर्व करत असताना आता इकडे तारिणीला वाटतं की आता सर्व घरचे आपल्या विरोधात गेलेले आहेत आणि आपल्याला आता कसं काय यावरून मार्ग काढता येईल असं तारिणी याच्यावर विचार करत असते. मात्र हे सर्व करत असताना कौशिकीने केदारला सांगितलेले असते की तू घरी यायचं आणि आमच्या सर्वांचे प्रश्नांची उत्तरं हे तुझ्याकडून हवे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आता तू आमच्या सर्वांना देणार आहेत असं बोलत असते. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ह्या सर्व गोष्टी घडून गेल्यानंतर आता तारिणी यावर कशा पद्धतीने मार्ग काढेल आणि ज्या जगताप मॅडमने आहे ते युवराजला आता जेलमध्ये बंद करून ठेवलेलं आहे, कारण की 7 दिवसाचा त्याच्यावर विचारपूस आणि कारवाई ही चालत राहणार आहे. आणि युवराजने खरोखरच स्टेटमेंट दिलं तर केदार आणि तारिणी हे खरोखर बोलत होते हे स्पष्ट होईल आणि घरच्यांचा विश्वास पुन्हा एकदा केदार आणि तारिणी हे जिंकतील. हे सर्व भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.